वर्धा जिले के सेलू थाना क्षेत्र के अंतर्गत आने वाले वाहिदपुर गांव में शराबबंदी की मांग जोर पकड़ रही है। गांव के निवासी नीलेश अशोक दांडेकर ने इस संबंध में सेलू थानेदार को ज्ञापन सौंपकर गांव के आसपास के क्षेत्र में शराब पर पूर्ण प्रतिबंध लगाने की मांग की है। ज्ञापन में बताया गया है कि गांव में अवैध रूप से शराब की बिक्री तेजी से बढ़ रही है। शराब की उपलब्धता के कारण न केवल इसके दाम बढ़ गए हैं, बल्कि इसके सेवन से हर साल 2 से 3 लोगों, जिनमें युवा भी शामिल है, मौत की घटनाएं सामने आती है। ग्रामीणों का कहना है कि शराब के कारण सामाजिक और पारिवारिक समस्याएं भी बढ़ रही है, जिससे गांव का माहौल प्रभावित हो रहा है। इन सभी समस्याओं को देखते हुए गांव में शराबबंदी लागू करने की मांग की गई है। अब गांव के लोगों की निगाहें प्रशासन पर टिकी है कि क्या इस मांग पर ठोस कार्रवाई होगी और गांव को शराब मुक्त बनाया जा सकेगा। महाराष्ट्र टीवी 24 के लिए सतीश काले की रिपोर्ट, वर्धा। दारू बंद झाली ना, आम्ही 10 जण गेलो होतो, एक पोलीस नाही आला, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेले तरी पोलीस वाले नाही एकही आले. नाही आले पोलीस. हे गायकवाडीची बंद नाही करू शकले. सरपंच 5 वर्षे त्यांना हे केलं तर एखाद्या बिन सरपंचानं बंद नाही केली. ते सांगते आम्हाला तुम्हाला बंद करतो म्हणते, आम्ही बोललो. पोलीस वाले म्हणते हो पोलीस एकही वेळेस नाही पोलीस ना, कोणी पोलीस आता स्टेशन मध्ये गेले तर बायाला उरफाटे म्हणते का तुम्हाला बंद करतो. कोणी सांगा आम्हाला, कारण त्यांचा हप्ता बंद होईल ना. दारू बंद केली तर पोलिसांचा हप्ता बंद होते. अरे बापून हे केलं, समज पोलीस एका माणसामागे 10 धावते, पण बायामागे पोलीस मदतच नव्हती ना. तेव्हा एवढे जीव गेले ना, आपल्या गावातले किती जीव गेले. त्या बाई त्याच्या भाऊजनं का भाऊसनं मदत माग किती हे केलं, भाषण दिलं तो. एका पोलीस म्हणजे आपल्या गावात पोलीस नाही हे केलं, एका त्या बाईनं भाषण दिलं होतं माग. ह्या काकू आहे, ह्या पण इथंच राहते वाईतपूरलाच. यांचं पण मुलाची तब्येत गंभीर आहे. आता दारूनं पती भरून गेली आमची. याच्या अगोदर यांचे मिस्टर पण मरण पावले दारून, रात्रंदिवस दारू प्यायचे. आणि आता पोरगा पण गंभीर परिस्थितीमध्ये आहे आणि आता कुठेतरी पाठवलं म्हणते तब्येतीसाठी, नागपूरला पाठवलं. तो पण सकाळ संध्याकाळ दारू दारूच प्यायचा. पिते तो, जेवण नाही करत, पण दारूच पिते. जेवणच नाही करत, दारूच पिते खूप. बरोबर. आणि माणूस आता 5 महिने झाले, आता माणूस मरून गेला. 1 महिना घरी नव्हती तर. म्हणजे प्रत्येक महिन्याला एक दारूमुळे जाते, प्रत्येक महिन्याला. म्हणजे वर्षाचे 10-12 लोक, म्हणजे ते या 2-3 वर्षामध्ये हा पूर्ण गाव खतम होऊन सहन जाते. होणार आहे. हा तो भोवताल दारू भेटते आमच्या गावात, 4ही भोवता. म्हणजे दारूची बंदी होत नाही. आम्ही ठाण्यामध्ये ह्या इकडे पण कॅमेरा इकडे पण आहे ना. हे बा, हे ताई आहे, हे ताई पण सांगते. काऊन माझ्या घरी आतमध्ये पे नाही आणि आता प्यायला लागले. म्हणजे विचार करा, आता दररोज म्हणजे सकाळ संध्याकाळ मी 2 वेळा तिच्या घरी पण आली, म्हणते का आपण काय करू शकतच काय नाही. करणार आता माणूस, आता? आपण माणूस माग राहणार नाही. माणूस आपल्या मांग 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 काही इकून बाहेर जायचं असलं ना, हे इकून येते पलटून. आता कुठे लक्ष द्यायचं? आता सत्य परिस्थिती आहे. मी जे दाखवत आहे ना, खूपच झाले दारू ह्या गावात, तर खूपच दारू पाहिजे, खूप तुम्ही मारून कोण्याही राहिले लोकं. चौकामध्ये जा, हेच परिस्थितीमध्ये दिसणार आहे. आणि लिमिटच्या बाहेर गेले म्हणून हे सगळं सुरू आहे. लिमिट पार झाली आहे सगळी. खूप पार झाले आता. कारण का दारू पायी खूप लोक जनता जाऊन राहिली, खूप लोक मरून राहिले. म्हणजे आता हे घरच्या लोकांना त्रास. नवीन पिढी आता लहान पोरं तरी शिकून राहिले दारू प्याले. मग याच्या मागे पोरही जाऊन राहिले. आता किती काय बाया बी लागल्या ना कामी. बाया पण बाया तर खूपच लागू राहिल्या. 2-3 बाया झाल्या कमी आता ह्या गावात. मग नाही बाया सांगू राहिली, बाया पण झाल्या आता कमी झाल्या. खरी गोष्ट आहे ना. एक नाही 2-3 झाले आता. का सांगा, माणूस कामाला जात नाही, गेला तरी इकडून तिकडून गेला तर दारू पिऊनच जाते ना, आला तरी दारू पिऊनच राहते घरी. अशी परिस्थिती, गंभीर परिस्थिती आहे. आपला गाव सवान होणार आहे. हो, सवानच होणार, सवान होणार. आपण म्हणतो दारू पायी